एखादी नवीन गोष्ट आणली आणि ती आपण आपल्या सासरच्यांपेक्षा माहेरच्यांना जास्त दाखवतो आणि त्यातली त्यात जर आपल्याला बहीण असेल ना तर तिला तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो आपण हे आणलं ते आणलं. तर आता बघा, आता बहिणीला दाखवलं आणि ते बहिणीला पसंत आलं मग काय कांड वाढलंच की नाही का. तर मी असं का म्हणते ते सांगते. तर आज ना सकाळ सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात केली मस्तपैकी आणि ना माझ्या बहिणीसाठी ना म्हणजे ज्या मी साड्या आणल्यात ना माझ्यासाठी त्या माझ्या बहिणीला दाखवायच्या होत्या. आता ते काही मला राहत नव्हतं कशा वाटतात काय नाही हे विचारणं आपलं म्हणजे ज्याला कोणाला बहीण असेल ना त्या सगळ्या जर ताईंना समजू शकतात हे सगळं काही. आणि मग मला तर तिला दाखवायचं होतं. आता तिला दाखवलं पण कांड तर उलटच झालं. ती म्हणली की मला आवडल्यात हे मला ठेव, त्यातली एक साडी मला ठेव आणि बाकीच्या तुला घे किंवा तुला दुसरी घेऊन ये. मग काय आता आता तुम्हाला सांगू का, लहानपणी असताना ना जेव्हा मी एवढी जास्त भांडायची बहिणीसोबत, कुठली वस्तू शेअर करायची नाही, सगळं म्हणजे जीवन आपण आपल्या बहिणीसोबत लहानपणाचं घालवलेलं असतं. त्यातले त्यात आम्ही तर हॉस्टेल लाईफ एकत्र घालवली. त्याच्यानंतर सगळी म्हणजे गरीब श्रीमंत सगळी परिस्थिती ना टप्प्याटप्प्यानं सगळ्या काही गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना परिस्थिती आमच्या जाणीव होती. पण त्यातली त्यात ना मी सगळ्यात शेवटची असल्यामुळं थोडासा का होईना पण माझा लाड व्हायचा. आणि ना मी माझी एकही वस्तू कधीही माझ्या कुठल्या बहिणीला दिलेली नव्हती. पण आता ना मोठं झाल्यानंतर समजतं बहिणीचं प्रेम काय असतं आणि सगळ्या गोष्टी कशा असतात ते. तर आता तुम्हाला सांगू का, मी तिला साडी दाखवत होते आणि तिला त्यातली एक साडी पसंत आली. पण ती म्हणली की तुम्ही म्हणजे ती गावाला असते आणि तिचं म्हणणं असं असतं की तुम्ही सिटीत राहता, तुम्ही इकडे तिकडे फिरता आणि नवीन जुन्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. मग तुला दुसरी घे साडी आणि मला ती ठेव. मग काय आता ते ठेव म्हणले इथंपर्यंतच नाही झालं. आता तिथून तिनं पुढं सांगितलं की तुझ्या मापानुसार ब्लाऊज शिव, मला तुझ्या मापाचा ब्लाऊज बसतो आणि माझ्या साडीला फॉल वगैरे लावून मला रक्षाबंधनच्या टायमिंगला येताना तू घेऊन ये. मग आता तुम्ही काय केलं असतं इथं, जर तुमच्या बहिणीनं तुम्हाला अशी ऑर्डर दिली असते तर तुम्ही पण नक्की घेऊन गेला असता. कारण की लग्न झाल्यानंतर बहिणींमध्ये आपोआप प्रेम येतं आणि बहिणींमध्ये आपोआप जिव्हाळा निर्माण होतो. लग्नाच्या आधी कितीही भांडण करू द्या, परंतु लग्न झाल्यानंतर ना सगळ्या गोष्टी ना बहिणी एकमेकींना देत असतात. एकमेकींसाठी शॉपिंग जरी करायला गेलं ना तर ही माझ्या बहिणीला छान दिसेल, ती माझ्या बहिणीला छान दिसेल, अशा सगळ्या गोष्टी आपण शेअर करत असतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.